हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. मी अतुल ताडे सर, डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय अकॅडमी अमरावती. आजचा जो व्हिडिओ आहे हा त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांचं सिलेक्शन हे MSc-DCL झालं आहे आणि त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तयारी करायची आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहे आणि डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी असेल तर त्या कशा पूर्ण करता येईल. आणि त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांचं थोड्या मार्काने सिलेक्शन राहून गेलेलं आहे, कट ऑफच्या जवळपास स्कोर आहे. तर ते विद्यार्थी नेहमी मला मेसेज किंवा कॉल करून विचारलं होतं की सर आमचं होईल का. तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे. तर ज्यांना वेटिंगबद्दलच पाहायचं आहे तर ते डायरेक्ट व्हिडिओचा शेवटचा पार्ट पाहू शकतात. बाकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवाल्यांनी जो आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की एखादा डाऊट जर इम्पॉर्टंट असेल आणि तो जर तुमचा सुटला तर मे बी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी अडचण येऊ शकते. तर सगळ्यात पहिले तर मला जे माहीत आहे की हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायला पाहिजे, असं असायला पाहिजे, ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर लास्टला जे माझ्याकडे काही मेसेजेस आलेले आहे तर ते मेसेजेसचे जे काही तुमचे क्वेश्चन्स होते, क्युरीज होते, त्यासुद्धा आपण कव्हर करू. देन दुसरी गोष्ट की एक कॉमन डाऊट आहे सगळ्या विद्यार्थ्यांचा की बा सर DVचं आमचं DV जे आहे ते डेट कधी असेल. तर पहा मित्रांनो, एक 20-25 दिवसामध्ये तुमची DVची डेट यायला पाहिजे. ते एक अंदाज आहे हा माझा पर्सनली. तर मे बी या ऑगस्टच्या शेवटी तुमचं DVचं शेड्यूल जे आहे ते येऊ शकते. त्याच्या आधी येऊ शकते, काही कन्फर्म नाही आहे. ऑफिशियली अशी कोणती माहिती नाही आहे. पण त्याच्या आधी तुमचे धावपळ नाही झाली पाहिजे म्हणून तुम्ही सगळे तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते म्हणजे गोळा करून ठेवले पाहिजे ओरिजिनल. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या पॉलीला ॲडमिशन असतात किंवा जर कुठे BSc वगैरे ग्रॅज्युएशनला वगैरे त्यांनी ॲडमिशन घेतलेले असतात तर डॉक्युमेंट कॉलेजमध्येच असतात. तर ते TC वगैरे सर काढून आणतात. तर ते सगळे जे डाऊट्स असेल ते मी तुमचे क्लिअर करतो. सगळ्यात पहिले पहा की आता वन बाय वन जाऊ आपण. ही आहे डॉक्युमेंटची लिस्ट. जसं आता तुम्हाला माहिती आहे रिसेंटली महाट्रान्सकोचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. तर त्या महाट्रान्सकोमध्ये त्यांनी कोणकोणते डॉक्युमेंट्स मागवले होते. तर इथे एक पॉईंट मी डायरेक्टली डॉक्युमेंट्सवरच गेलो. कॅन्डिडेट हाव टू ब्रिंग द वन सेट ऑफ अटेस्टेड कॉपी. आता सगळ्यात पहिले जेवढेही डॉक्युमेंट्स तुम्ही न्याल त्याची त्यांनी एक अटेस्टेड कॉपी इथे म्हटलेलं आहे की वन सेट ऑफ अटेस्टेड कॉपी. पण तुम्हाला सांगतो की मी 2 सेट बनवायचे. एक सेट तुम्हाला DVच्या वेळेस लागेल, एक सेट मे बी कधी जॉईनिंगच्या वेळेससुद्धा डिव्हिजनला द्यावा लागतो. 2 सेट तुम्ही आधीच बनवून ठेवा. तर म्हणजे झेरॉक्स करता सोबतच झेरॉक्स होऊन जातात. आणि तुम्हाला वाटलं की एखादा एक्स्ट्रा आपल्याकडे एखादा डॉक्युमेंट्स हरवला तर राहायला पाहिजे, तर तुम्ही 3ही बनवू शकता, असं काही नाही. पण 2 ॲटलिस्ट कमीत कमी बनवा. तर सगळे जेवढे तुम्ही त्या डॉक्युमेंटची झेरॉक्स सेट बनवाल त्याची जे सेल्फ अटेस्टेड हवं की गॅझेटेडची साईन हवी. गॅझेटेड ऑफिसर म्हणजे क्लास 1 किंवा क्लास 2 यांची साईन त्याच्यावर हवी असते सेल्फ अटेस्टेडसाठी. तर लास्ट टाईम महाट्रान्सकोमध्ये असं काहीच बोलले नाही आहे की त्यांना सेल्फ अटेस्टेड पाहिजे किंवा गॅझेटेड ऑफिसरचे असिस्टेड पाहिजे. तर पण मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही दोन्ही घेऊन जावा, जे लागलं ते तुम्ही तिथं देऊ शकता. तर आता या केसमध्ये जेव्हा त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तेव्हा त्यांनी सेल्फ अटेस्टेडच घेतले. तर मला तरी असं वाटतं की आपण सेल्फ अटेस्टेड नेलेले बरे. आणि जर तुम्हाला सहज भेटत असतील, सहज काही धावपळ करू नका त्यासाठी. आणि त्याच्यासाठी सुद्धा मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी विचारले मग सर गॅझेटेड ऑफिसर कोणते, मग त्यांची कोणती साईन घ्यायची, कोणकोणते लागते, काही म्हणजे आवश्यकता नाही आहे मित्रांनो. एक असते पोरं नाही मग सर तुम्ही सांगितलं होतं की सेल्फ अटेस्टेड चालते, ऐन वेळेवर तिथं गेल्यावर मग त्यांनी म्हटलं की गॅझेटेड ऑफिसरचीच पाहिजे. तर असं काही एकदम तुम्हाला ते रिजेक्ट नाही करत. तर एक हे आहे की बा सहज भेटत असेल तर ठीक आहे, नाही तर सेल्फ अटेस्टेडच चालतात. तर सेल्फ अटेस्टेड तुम्ही ते सेट जे आहे ते करून घ्यावे सगळे डॉक्युमेंट्स. आता डॉक्युमेंट्समध्ये सगळ्यात पहिला पॉईंट आहे की अप्लिकेशन फॉर्म. तर अप्लिकेशन फॉर्म पहा खूप काही आहे व्हिडिओमध्ये बोलण्याजोगतं. मे बी थोडंसं व्हिडिओ लांबू शकतो कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि बारकाईने सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. तर अप्लिकेशन फॉर्म जेव्हा तुम्ही फॉर्म भरला असेल तर असे बहाद्दर आहे की ते सायबर कॅफेवाल्यांना व्हॉट्सअपवरच आपले डॉक्युमेंट्स पाठवून देतात. तुम्ही भरून घ्या, पैसे भरून घ्या, मला फक्त पैसे सांगा आणि कॉपी पाठवून द्या. आणि त्याने फॉर्म भरल्याच्या नंतर आपण त्याला चेकसुद्धा करत नाही की त्याने डेट ऑफ बर्थ टाकली का बरोबर, पर्सेंटेज बरोबर टाकले का आपण, कारण की तिथं काही व्हेरीफाय करत नाही, बस सबमिट करा. आणि मेन म्हणजे आपण शेवटच्या दिवशी फॉर्म भरतो त्याच्यातही तो जो सायबर कॅफेवाले आहे, सगळेच मुलं नाही, काही मुलांच्या बाबतीत सांगतोय, जे केअरफुली मुलं आहेत, जे अभ्यास करतात त्यांना माहीत आहे त्यांचं गांभीर्य. तर ते बरोबर त्याला सगळं ॲडव्हर्टाइजमेंटला साठवून ठेवतील, त्यांच्या डॉक्युमेंट्सला व्यवस्थित एखाद्या फोल्डरमध्ये पेनड्राईव्हमध्ये ठेवतील. जो फॉर्म त्यांनी भरला त्याची प्रिंट ते काढून घेतील, ते प्रिंटसोबत ठेवतील, या त्याची PDF आपल्या मोबाईलमध्ये या मेमरी कार्डमध्ये पेनड्राईव्हमध्ये ठेवतील. काहीतरी त्यांच्याबरोबर त्यांना माहीत आहे की यांचं पुढे आपल्याला सिलेक्शन, आपण अभ्यास करत आहे, सिलेक्शन झालं तर आपल्याला याचं काम पडते. पण बाकीच्यांना वाटत नाही की बा आपलं होईलच म्हणून, या काहीतरी चमत्कारसोबत किंवा त्यांचं ते गांभीर्य लक्षात ठेवत नाही आणि त्या फॉर्मला सुद्धा ते सेव्ह करून ठेवत नाही. मग आता ऐन वेळेवर सिलेक्शन झाल्यावर म्हणते की सर आमच्याकडे फॉर्मच नाही आहे. म्हणजे हा म्हणून पहिला डाऊट घेतला आहे तुमच्याकडे. पहा मी नेहमी बोलत असतो मित्रांनो, फॉर्म भरायच्या वेळेसही की केअरफुली भरा आणि त्याची जे प्रिंट आहे ती तुमच्याकडे असू द्या. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सुरुवातच इथून होते की तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असो, तुम्ही जो फॉर्म भरला असेल त्याची तुमच्याकडे प्रिंट असायला हवी.
पण आता मेन डाऊट आहे की सर माझ्याकडे प्रिंट नाही आहे, दिसत नाही आहे, डिलीट झाली मोबाईलमध्ये वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, तर काही काळजी करू नका. असंच हे आधी पोरांसोबत झालेलं आहे आणि ट्रान्सकोच्या पोरांसोबत सुद्धा होतं. त्यातही काही पोरांचे फॉर्म नव्हते, तर त्यांना काही रिजेक्ट केलं नाही आहे. ते त्यांच्याकडे एक फॉर्म असतो, तो त्यांच्यावरूनच ते चेक करतात. ठीक आहे, पण जर त्यांनी लिंक अवेलेबल करून दिली तर तुम्ही काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अगोदर तर तुम्हाला ते, जसं आमच्या वेळेस आम्हाला जेईच्या वेळेस त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लिंक अवेलेबल करून दिली होती. ज्यांच्याकडे फॉर्म नाही आहे त्यांच्या, तर ते तुम्ही लॉग इन ID पासवर्ड टाकून ते डाउनलोड करू शकता. तर असंच तुम्हाला मे बी ते लिंक अवेलेबल करून देतील डाउनलोडसाठी. आणि नाही दिली तर काही प्रॉब्लेम नाही, घाबरू नका. जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल तेव्हा त्यांच्याकडे एक प्रिंट असतेच, ते तुम्हाला अवेलेबल करून देतील, त्याच्यावरूनच ते चेक करतील. पण तुमचं रिजेक्शन त्याच्यामुळे होणार नाही. पण ट्राय करा की होऊ शकते त्या सायबर कॅफेवाल्याकडे असेल, या मोबाईलमध्ये कुठेतरी सेव्ह असेल, या तुम्ही कुठं प्रिंट काढून ठेवली असेल, झेरॉक्स काढून ठेवली असेल, तर शोधून ठेवण्याचा बस. ते झालं पहिलं अप्लिकेशन फॉर्म. देन दुसरं आहे आता इथं डोमिसाईल सर्टिफिकेट. तर एक डॉक्युमेंट्स डोमिसाईल म्हणजे मी सरळ डॉक्युमेंट्सची लिस्ट पण वाचत जातो आणि त्या डॉक्युमेंट्सबद्दल काही छोटे मोठे डाऊट्स असेल तर ते सुद्धा हातोहात क्लिअर करून देतो. तर इथं दुसरा डॉक्युमेंट आहे आपल्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट. तर हे तर अनिवार्य आहेच. डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे हे अनिवार्य आहेच आणि जे पाहिजेच. आता याच्या जागेवर काही पोरं असे डाऊट विचारतात की सर मग माझ्याकडे नॅशनॅलिटी आहे, तर मग नॅशनॅलिटी चालेल का? नाही मित्रांनो, नॅशनॅलिटी ते घेऊन घेतात कधी कधी. आणि काही विद्यार्थ्यांचं असं आहे की जे डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी एकाच पेजवर आहे. आधी अलग अलग निघत होती, आता एकच निघते. तर तुमच्याकडे अलग अलग असेल तर दोन्ही सोबत एकही डॉक्युमेंट जो आहे घरी सोडायचा नाही. तुम्ही सगळ्यात पहिले तर जे डॉक्युमेंट्स फॉर्ममध्ये टाकलेले आहे ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जाणे, हे मी तुम्हाला बारकाईने सांगतो. एखादा पॉईंट समजा माझा बोलायचा सुटला असेल तर सांगतो. तुम्ही इवन ग्रॅज्युएशन टाकलं असेल ज्याचं काही काम नाही आहे, ते सुद्धा डॉक्युमेंट्स ते तुम्हाला मागतील. स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तर ते स्पोर्ट्सचे सर्टिफिकेट मागतील. काही तुम्हाला प्रोजेक्ट अपडेट असेल तर प्रोजेक्ट अपडेट, हँडिकॅप वगैरे, हे सगळे डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे. इवन हे तर इम्पॉर्टंटच आहे, पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही एक्स्ट्रा एज्युकेशन टाकलं असेल तर त्याचंसुद्धा ते डॉक्युमेंट्स घेतील, जे तुम्ही त्या फॉर्ममध्ये मेन्शन केलेलं आहे ते. तर माझ्याकडे जर सर नॅशनॅलिटी असेल तर पहा, नॅशनॅलिटी डोमिसाईलवरूनच निघते मित्रांनो. तर तुमच्याकडे डोमिसाईल असायलाच हवं. जर नसेल तर तुम्ही काढून घ्या, म्हणजे चालते, नंतरचे चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे. नसेल तर एकदमच. पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट होता की सर माझं 2013चं डोमिसाईल आहे, 2017चं आहे, मग ते चालेल का? डोमिसाईल एकदाच काढावं लागते, त्याला काही रिन्यू करायची गरज नसते. कधीचे असतं तुमच्याकडे, फक्त तुमचंच पाहिजे आणि ओरिजिनल पाहिजे. ठीक आहे, तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे जे आहे ते ओरिजिनलच पाहिजे. म्हणजे एक सेट ओरिजिनल दाखवावं लागते त्यांना आणि त्याची झेरॉक्स कॉपी. तर डोमिसाईल सर्टिफिकेट कंबाईन असलं तरी चालते, वेगवेगळं तरी चालते, आधीचं असलं तरी चालते, पण पाहिजे. नसेल तर काढून घेणे. देन मग आलो आपण आता C नंबरच्या डॉक्युमेंट्सवर. ते म्हणजे SSC बोर्ड सर्टिफिकेट. तर आपल्याला SSC 10व्या वर्गाचं बोर्ड सर्टिफिकेट आवश्यक आहेच, कारण याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असते आणि याच्यावरूनच तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती व्हेरीफाय होते. किंवा मग डेट ऑफ बर्थ व्हेरीफाय करण्यासाठी ऑरमध्ये दिलेलं आहे TC, म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. तर हे जे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे फॉर डेट ऑफ बर्थ, तर एक तर तुमच्याकडे TC किंवा मग बोर्ड सर्टिफिकेट. पण तुम्ही आता सर मग पोरं काय करतात की सर TC आवश्यक आहे का? स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑर म्हटलेलं आहे आणि ऑर, तर असं कंपल्सरी नाही आहे की तुमच्याकडे TC असलीच पाहिजे. जर तुमची ॲडमिशन्स कोणत्या कॉलेजमध्ये असेल तर तिथून फक्त तुम्ही बोनाफाईड घेऊन घ्या, ॲज अ प्रूफ म्हणून घ्या. बाय चान्स विचारलं की TC कुठे आहे तर तुम्ही त्यांना बोनाफाईड दाखवू शकता. त्याचंही काम नाही पडत, पण असं नाही की काम नाही पडत म्हणून घेऊन घ्यायचं असो आपल्यासोबत, ऐन वेळेवर धावपळ नको. तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा मग SSC बोर्ड. आता इथं पहा, SSCचं बोर्ड सर्टिफिकेटच म्हटलं, मार्कशीट म्हटलेलं नाही आहे, पण तुम्हाला आवर्जून सांगतो, तुम्ही त्याच्यामध्ये 10वी टाकली असेल, 12वी टाकली असेल, ITI टाकलेलं असेल, जे काही अजून काही ग्रॅज्युएशन टाकले असेल, जेवढंही तुम्ही एज्युकेशन त्याच्यामध्ये पुटअप केलेलं असेल त्या सगळ्यांच्या ईच अँड एव्हरी मार्कशीट तुमच्याकडे पाहिजे, हे लक्ष ठेवा. एखाद्यानं अटेम्प्ट केलं असेल तर पॉली आहे, पॉलीला 3rd सेमच्या त्याचे बॅकलॉग लागले असेल 2-2 सब्जेक्ट आणि ते 3 वेळेस फेल झाला, तर त्या फेलच्या काही मार्कशीटची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट पासच्या मार्कशीट जरी असल्या तरी चालते, फेलच्या काढून टाकायचे त्यातून. ठीक आहे, हा सुद्धा बारीक डाऊट आहे. मे बी कोण टाकते पॉली त्याच्यामध्ये ज्यांचं आधी झालेलं आहे, तर ते सगळ्या मार्कशीट तुम्हाला लागतील, सगळ्या ईच अँड. ITIच्या सुद्धा 4ही मार्कशीट, जे कंबाईन भेटली असेल तुम्हाला ते पण, आणि त्याच्यानंतर जर कंबाईन कोणाला भेटली असेल तर. आता आधी 4 सेमिस्टर वाईज होतं तर 4 सेमिस्टरचे असेल, आता इयरली आहे तर 2च असतील, आणि एक कंबाईन असेल तर कंबाईन जे तुम्हाला मिळालं ते, आणि एक आहे दुसरं तुमचं सर्टिफिकेट. ठीक आहे, आता इथे काय आहे ना, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट आहे की त्या सर्टिफिकेटवर जे माझं साईन आहे ते क्रॉसचं म्हणजे क्वेश्चन मार्क आहे, प्लसचं साईन नाही आहे, राईट क्लिक नाही आहे.
ते जे ग्रीन क्लिक येतो त्याच्यामध्ये राईट क्लिक तो नाही आहे, त्याचा मार्क नाही आहे. तर आता महाट्रान्सकोच्या वेळेस असं काही पोरांच्या बाबतीत झालेलं आहे की बा त्यांच्या सर्टिफिकेटवर ITचं जे सर्टिफिकेट बारकाईनं सगळे डॉक्युमेंट्स आपण सगळ्यात पहिले चेक करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ईच अँड एव्हरी अल्फाबेट चेक करा, स्पेलिंगमध्ये कुठे मिस्टेक आहे का, फॉर्म जो भरला असतो आपण त्याचे एक एक जे डेट असतात त्यासुद्धा जिथे तुम्ही काही नंबर टाकले असेल तर आता तर तुम्ही चेक करणारच बरोबर, पण हे वेळ आधीच होती चेक करण्याची, पण आतासुद्धा चेक करून घ्या एकदा. आणि जर काही करेक्शन असलं त्याच्यावर काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. तर जर आता जसं ट्रान्सकोचं जे व्हेरिफिकेशन झालं होतं त्या ट्रान्सकोच्या व्हेरिफिकेशनमध्ये क्वेश्चन मार्क होता काही पोरांच्या याच्यावर सर्टिफिकेटवर, तर त्यांना ते सांगितलं होतं की बा तुम्ही हे राईट क्लिक करून आणा, ग्रीन क्लिक करून आणा. तर त्याने डाउनलोड केलं डबल, काहीतरी सरांची ITमधून त्यांनी स्टॅम्प आणि साईन घेतली आणि दुसऱ्या दिवशी त्याला सबमिट केलं. तर काही प्रॉब्लेम नाही आहे घाबरण्याचं, पण तुम्ही आधीच करून ठेवा, म्हणजे इन केस समजा तुमच्या वेळेस जर असं झालं तर तुम्हाला प्रॉब्लेम नको. दुसरी गोष्ट की जो क्वेश्चन मार्क आहे तो सगळ्यांचा निघाला नाही आहे. मला वाटते 2018च्या नंतर जे आहे 18-19च्या अगोदरचे त्यांच्या सर्टिफिकेट जो क्वेश्चन मार्क आहे तो तसंच आहे, कारण की ते सर्व्हरला अपडेट नाही आहे तो डेटा, त्याच्यामुळे तसंच राहतो. तर त्याचं तुम्ही त्यांना सांगू शकता, त्याच्यामुळे तुमचं काही रिजेक्शन होणार नाही. अजूनही कारण की मला जेवढे डाऊट्स आठवतात पोरांचे ते मी बोलत आहे. नंतर मी तुम्हाला सांगेल की या डाऊटबद्दल बोललो आहे किंवा मे बी डबल सांगेल, कारण की तो डाऊट सुटला नाही पाहिजे यासाठी. खूप साऱ्या पोरांच्या सर्टिफिकेटवर एक तर फोटो नाही आला, सर्व्हरवर दाखवते पण सर्टिफिकेट डाउनलोड करताना येत नाही, किंवा आधी होता आता नाही येऊन राहिला, आता डाउनलोड नाही होऊन राहिला, किंवा काही जणांच्या सर्टिफिकेटवर त्याचा फोटो नाही, त्याच्या बाजूच्याचा फोटो आहे, दुसऱ्या भलत्याच कोणाचा फोटो आहे. तर काही काळजी करू नका त्यासाठी. एकदम छोट्या गोष्टीसाठी तुमचं रिजेक्शन होणार नाही, पहिले हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. ठीक आहे, ट्राय करा की ITमध्ये एक ॲप्लिकेशन देऊन की ते आपल्याला म्हणजे तसं डाउनलोडच होते म्हणा ते डाउनलोड करून घ्या, आणि नसेलच दुसराचा फोटो असेल तर तुम्ही त्याला करेक्शनसाठी एकदा टाकून तरी द्या, आणि त्याची एक OC तुमच्यासोबत ठेवून द्या. OC म्हणजे त्याची जी डुप्लिकेट कॉपी राहते, झेरॉक्स कॉपी, ते तुमच्यासोबत असू द्या विथ साईन आणि स्टॅम्प. नाही तर मग झेरॉक्स काढली ना आपल्याकडे ठेवली नाही, आपण ITला दिली आहे त्याचं प्रूफ म्हणून सुद्धा असो की आम्ही करेक्शनला टाकलेलं आहे, जर कोणाचा फोटोमध्ये बदल असेल तर. ठीक आहे, म्हणजे वेळेवर नको. आता जे काही आपल्याकडे 10-15 दिवस राहिलेले असेल किंवा या महिन्याच्या शेवटी जेव्हा येईल त्याच्या आधी हे सगळं आपण कार्यक्रम करू शकतो. ठीक आहे, तर सांगितलं मी तुम्हाला सगळ्या मार्कशीट पाहिजे. जसं इथं मार्कशीट नाही म्हटलेलं आहे, आपल्याला सगळ्या मार्कशीट लागतील, म्हणजे 10वीच्या पण लागेल, 10वीच्या सगळ्या, म्हणजे 10वीची एकच मार्कशीट असते पण सांगतात, जर ITच्या सगळ्या लागतील, ग्रॅज्युएशन सगळ्या लागेल, 10वीची लागेल, 12वीची मार्कशीट लागेल, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं सुद्धा बोर्ड सर्टिफिकेट ते मागतात, लक्ष ठेवा. नाही तर मग झालं इथं पुढं म्हटलंच नाही 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, तर ते 12वीचं सुद्धा बोर्ड सर्टिफिकेट मागतात, दाखवा म्हणते. देन मग आहे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट कन्फर्म बाय NCTVT आफ्टर कम्प्लिशन ऑफ अप्रेंटिसशिप और ITI और CO इन इलेक्ट्रिशियन ट्रेड. तर इथं जे आहेत, जे आपल्याकडे NCVTचं सर्टिफिकेट आहे, फक्त इथं यांनी काय म्हटलेलं आहे की तुमच्याकडे कारण की काही जणांकडे अप्रेंटिसशिपच्या म्हणजे जे पोरं डायरेक्टली ITI प्लस अप्रेंटिसशिप सोबत करतात काही ठिकाणी, त्यांच्याकडे डायरेक्ट NCTVTचं सर्टिफिकेट असते, म्हणजे त्यांना म्हणतो आपण आफ्टर अप्रेंटिसशिप. तर काही पोरांनी अप्रेंटिसशिप यस केली असेल, काहींनी नसेल यस केली, तर तो तुम्हाला माहितीच आहे, कट ऑफचा जो प्रॉब्लेम आहे तो, त्याच्याबद्दल आपण शेवटी बोलूच. तर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट जे आहे, जे तुम्हाला ITIचं भेटलेलं आहे, तुमच्याकडे पाहिजे, ओरिजिनल पाहिजे, त्याची झेरॉक्स कॉपी तर सगळ्याची आपल्याला न्यायचं आहे, आणि जो सेट आहे झेरॉक्सचा तो सुद्धा पाहिजे. जर तुम्ही अप्रेंटिसशिप मेन्शन केली असेल, ॲक्च्युअली केली असेल आणि त्याच्यामध्ये मेन्शन केली असेल, तर अप्रेंटिसशिपचं तुम्हाला जे मार्कशीट असेल ती तुम्हाला सोबत लागेल ओरिजिनल, त्याची आता झेरॉक्सबद्दल मी प्रत्येक वेळेस बोलत नाही, पण जे काही मी बोलत आहे डॉक्युमेंट त्याचे झेरॉक्स तुम्ही घेऊन जाणे, म्हणून प्रत्येक वेळेस मी असं सांगणार नाही. ठीक आहे, तर तुम्हाला त्या ITIची जे अप्रेंटिसशिप आहे त्याची मार्कशीट असेल, त्याच्यानंतर तुम्ही जिथे अप्रेंटिसशिप केली असेल त्या डिव्हिजनमधून या इथं सबस्टेशनमधून तुम्हाला एक एक्सपिरियन्स लेटर भेटलं असेल ते सुद्धा सोबत ठेवा, कारण की ते सुद्धा तुम्हाला मागतात. नसेल तर मागून घ्या त्यांना. ठीक आहे, आणि एकदमच घाबरू नका की बा आता मला नाही आहे आणि तिथं तर साहेबच नाही आहे आणि भेटूनच नाही राहिलं, तर एकदम असं काही घाबरू नका, कारण की तुमच्याकडे एक NCTVTनं जे अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला मिळलं असेल ते तरी चालते, पण असो आपल्याकडे. ठीक आहे, तिथलं जिथंच आपण अप्रेंटिसशिप केली तिथलं, आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला NCTVTकडून भेटलं असेल अप्रेंटिसशिप ते पण. तर ITIचं पण घ्यायचं, ITIच्या ऑल मार्कशीट, ITIचं सर्टिफिकेट जो डिप्लोमा म्हणतो आपण तो, त्याच्यानंतर मग आपला अप्रेंटिसशिपची मार्कशीट, अप्रेंटिसशिपचं जे डिव्हिजनचं सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, आणि अप्रेंटिसशिपचा डिप्लोमा किंवा अप्रेंटिसशिपचं जे फायनल सर्टिफिकेट असते ते. कळलं तुम्हाला? ठीक आहे, देन पुढे जाऊ आपण. हे झालं डॉक्युमेंट्स. त्याच्यानंतर मग E नंबरचा पॉईंट आहे कास्ट सर्टिफिकेट. तर आता इथे जे आहे कास्ट सर्टिफिकेट इफ अप्लाइड अगेन्स्ट द रिझर्व कॅटेगरी पोस्ट, म्हणजे तुम्ही समजा आता रिझर्व OBC ST जे काही असे कॅटेगरी, ज्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलं असेल तर ऑब्वियसली आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट जे आहे, कास्ट व्हॅलिडिटी कडे नंतर जाऊ आपण, तर कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याकडे असायलाच हवं.
जे नॉन क्रिमिनलमध्ये मोडतात, म्हणजे ज्यांना ज्यांना नॉन क्रिमिनल लागू होते त्यांच्याकडे त्यांना नॉन क्रिमिनलसुद्धा पाहिजे. पुढे आहेच नॉन क्रिमिनलचा पॉईंट, तेव्हा डिस्कस करू. तर कास्ट सर्टिफिकेट मात्र कंपल्सरी आहे. जर तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन केलं असेल तर कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. आता खूप साऱ्या पोरांचा, काही जणांचा असा डाऊट होता की सर माझं जे आधीचं कास्ट सर्टिफिकेट होतं त्याच्यावर करेक्शन होतं, म्हणून मग मी आता फॉर्म भरताना तर ते टाकून दिलं होतं, पण नंतर मी दुसरं कास्ट सर्टिफिकेट काढलं, तर मग मी काय करू, आता नवीन दाखवू की जुनं दाखवू, असा सुद्धा डाऊट आहे. मे बी जे मला क्वेश्चन्स आलेले आहे त्याच्यामध्ये नसेल हा किंवा असेल. तर जर असं काही असेल किंवा आधीच्या एकदमच नावात खूप जास्त बदल आहे, तर त्याचं काही म्हणजे त्याच्यासाठी ते तर समजा तुम्हाला जास्त करून डबल काढावं लागेल या व्हेरीफाय करावं लागेल एकदमच नावात बदल असेल तर. पण जर तुमचं आधीचं असेल आणि छोटा मोठा डाऊट आहे जसं राव वगैरे एखादं स्पेलिंग वगैरेचा, मी ते बोलतो सगळं, कारण की मी अजून त्या करेक्शनबद्दल बोललो नाही आहे, त्याच्याबद्दलही बोलतो आहे. तर काहीच नाही किंवा आताच सांगून देतो सरळ सरळ. पहा, हे जेवढेही तुमचे डॉक्युमेंट्स आहे, जेवढेही असेल, मग ते ITचे असो, डोमिसाईल असो, 10वी-12वी असो, कुठंही सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या नावाचं पूर्ण स्पेलिंग चेक करणे. कुठं सपोज एखादा ए नसतो, कोणाच्या नावामध्ये ए नसतो किंवा कोणाच्या नावामध्ये एखादा ए शिल्लक आलेला असतो मोस्ट ऑफ द हे. त्यानंतर राव, कुठं राव वडिलांच्या नावाला कुठं राव जे आहे ते लागलेलं असतं किंवा कुठं नसते. हे जे घोड आहे ना, हे काही मोठे नाही आहे. याच्यासाठी जस्ट फक्त तुम्हाला एक ₹100 स्टॅम्प पेपरवर ॲफिडेविट करून द्यावे लागते. जेवढे डॉक्युमेंट्स आहेत तेवढे काही ॲफिडेविट करून द्यावे लागत नाही. सगळ्या डॉक्युमेंट्ससाठी मग 5-6ही डॉक्युमेंट्समध्ये जर तुमचे करेक्शन असेल तर तुमचे एकाच त्या ॲफिडेविटमध्ये सिरियल वाईज पूर्ण नाव लिहायचे की या डॉक्युमेंट्समध्ये हे नाव आहे, हे नाव चुकीचं असून हे नाव बरोबर आहे. बस असं तुम्हाला एक ॲफिडेविट ते तुम्हाला सेतूवाले करूनच देतात. तर तसं तुम्हाला ॲफिडेविट. खूप सारे म्हणतात पोरं की त्यासाठी मग राजपत्र बनवावं लागेल का किंवा मग नोटरी करावी लागेल का? नाही. तसं तुम्ही करत असाल जास्त खर्च तर करू शकता, पण आता जे पोरांचे रिव्ह्यूज आहे त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो आहे. आणि हे डिपार्टमेंट म्हणजे सेंटर टू सेंटर मे बी व्हॅरी होऊ शकते. काही जणांना मे बी काही सेंटरला चाललंही नसेल. पण पहा मित्रांनो, हे जे मी सांगतो आहे हा पोरांच्या हिशोबानं, जे आता रिसेंटली ट्रान्सकोचे व्हेरिफिकेशन झाले किंवा माझे जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले त्याच्यावरून आम्ही ते ₹100 जस्ट याच्यावरच स्टॅम्प पेपर वर दिलेला आहे. तर तुम्हाला त्या सगळ्यासाठी काही वेगवेगळं बनवायची गरज नाही आहे. एकातच बनवा, होऊन जाते. अनलाईज झाला त्यांनी नाही म्हटलं तर मग नोटरी करून तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा देऊ शकता. पण ते आता अननेसेसरी त्याला काही खर्च करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. आणि तुम्ही बनवून ठेवत असाल तर फार छान. म्हणजे काही म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे, कारण मी तर सांगितलं तुम्हाला. तर आता तुमचे जर छोटे मोठे करेक्शन्स असतील नावामध्ये, राव असो नसो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त एवढं आहे की तुमचं जे नाव आहे ना आधार कार्डवरचं ते प्रॉपरली बरोबर ठेवा. ठीक आहे, की बा हे नाव माझं बरोबर आहे आधार कार्डवरचं. आणि मोस्ट ऑफ द 10वीच्या मार्कशीटवरचं ते नाव पाहतात, कारण की जेव्हाही आपण फॉर्म भरतो तेव्हा ते 10व्या वर्गाच्या जे बोर्ड सर्टिफिकेट असेल, TC असेल, त्याच्यावर जे नाव आहे त्याच्या अनुषंगानेच टाका. तर त्याच्या अनुषंगानेच तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स असायला हवे. आणि बाकी मग जर समजा तुम्हाला वाटत असेल की नाही बा माझं आधार कार्डवरचं नाव सारखं आहे आणि कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटीवरचं सगळं नाव सारखंच आहे, तर मग 10व्या वर्गातलं नाव चेंज केलेलं बरं. पण ते आता सध्या लवकर चेंज होत नाही, तर जस्ट तुम्ही त्यासाठी एक ॲफिडेविट बनवू शकता. तर हे झालं कास्ट सर्टिफिकेटबद्दल. देन मग कास्ट व्हॅलिडिटी. आता हे जे कास्ट व्हॅलिडिटी आहे याच्यासमोर पहा काय म्हटलेलं आहे. खूप साऱ्या पोरांना असा डाऊट येतो की बा नाही आता कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे, मग तर माझ्याकडे नाही आहे. अरे बा, कास्ट व्हॅलिडिटी तेव्हाच निघते एक तर तुम्ही 11th-12th सायन्स केलं असेल या डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग केलं असेल. ITI करून तर कास्ट व्हॅलिडिटी निघणार नाही, नाही तर मग पॉलिटिक्समध्ये उभे राहिले असेल तर त्याच्यासाठी ती कास्ट व्हॅलिडिटी वेगळीच असते. तर आपली नाही निघाली असेल तर काही प्रॉब्लेम नाही. इथं म्हटलंच आहे कास्ट व्हॅलिडिटी इफ अवेलेबल. जर अवेलेबल असेल तर सोबत घेऊन जा, नसेल अवेलेबल तर मग तुम्ही नंतर काढू शकता. इफ अप्लाइड अगेन्स्ट द रिझर्व कॅटेगरी पोस्ट. जर रिझर्व कॅटेगरी पोस्टमध्ये तुम्ही अप्लाय केला असेल आणि जर तुमच्याकडे असेल तर घेऊन जा, तर त्याची अदरवाईज काही गरज म्हणजे तुम्हाला नंतर मग ते कव्हरिंग लेटर घ्या आणि मग ते फॉर्म भरा आणि मग कास्ट व्हॅलिडिटी काढा. जो 5-6 महिन्याचा वेळ असतो, म्हणजे जॉईनिंग नाही थांबत तुमचं, जॉईनिंग भेटून जाते पण जॉईनिंग नंतर द्यावं लागतं ते. पण ते तुम्हाला नंतर ते करायची गरज नाही पडत जर तुमच्याकडे असेल तर. तर हे काही आवश्यक नाही आहे. जर तुमच्याकडे असेल तर घेऊन जाणे, नसेल तर नंतर तुम्हाला काढावं लागतं. ते सध्या तुम्ही काढू शकत नाही, त्याला कव्हरिंग लेटर पाहिजे डिपार्टमेंटचं आणि ते नंतरच निघते जॉईनिंग म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर, जॉईनिंग झाल्याच्या नंतर. देन मग आहे G नंबरचा पॉईंट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. जे नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडतात त्यांच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे. आता या नॉन क्रिमिनलच्या बाबतीत तर खूप साऱ्या पोरांचे डाऊट्स आहे. एक सेकंड. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की यांनी हे जे डॉक्युमेंट्सबद्दल बोलले होते ते म्हणजे 29/12/2024च्या आधीचे तुम्हाला डॉक्युमेंट्स पाहिजे बा, असं यांनी म्हटलं होतं. आता जे शैक्षणिक डॉक्युमेंट्स आहे तुमचे ते 29/12/2024च्या आधीचे असावे. त्याच्यानंतर आपण तर फॉर्म 5-6 महिने लेट भरलेला आहे.
तर काही जणांच्याकडे नॉन क्रिमिनल जे आहे ते व्हॅलिड नव्हतं, मग त्यांनी नंतर जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये काढलं आणि मग पुढे फॉर्म भरलेले आहे जसं. तर तुम्ही याच्यानंतर जर काढलेलं असेल तर आमचं रिजेक्शन होईल का? तर नाही, असं तुम्ही एकदम काळजी करू नका किंवा तुमचं रिजेक्शनच होईल, कारण की हा काही एवढा मोठा पॉईंट नाही आहे. म्हणजे आता या ट्रान्सकोच्या वेळेस असं झालं नाही आहे की बा ज्यांनी नंतर नॉन क्रिमिनल काढलं त्यांना एकदम रिजेक्ट नाही केलेलं आहे, त्यांचं चालून गेलं. काही मी असं ऐकलेलं आहे की काही जणांकडे पावत्यासुद्धा होत्या, तर त्या पावत्यावर सुद्धा त्यांचं चालून गेलं आहे. तर एकदम असं घाबरून जाऊ नका की बा माझ्याकडे आता नंतरचं नॉन क्रिमिनल आहे तर मला रिजेक्टच करतील, तर नाही. पण शक्यतो तुमचे कसं असते माहिती आहे काय, तुमचे जे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत ना ते महत्त्वाची गोष्ट असते. जे तुमचं ITI असेल, 10वी 12वी असेल, सगळं ते याच्या आधीचं पाहिजे, बरोबर. ITI हे आपलं मेन क्वालिफिकेशन आहे, 10वी आणि ITI ते तुम्हाला या डेटनंतर पाहिजे. नाही तर मग तुम्ही ITI पास होऊन राहिले फेब्रुवारीमध्ये या जानेवारीमध्ये मे बी सांगतो आहे, तर तसं नाही पाहिजे. आणि मग राहिलं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन वगैरे, तर हे चालून जाईल, ठीक आहे. पण आता ते त्या सिच्युएशनवर आहे की त्या अधिकाऱ्यांना ते चालते नाही चालत. म्हणून सांगतो की मी बोलताना सुद्धा मी तुम्हाला दोन्ही पॉईंटवरून सांगतो आहे की मी काही एकदम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस बसत नाही आहे किंवा मला तर काही चालून जाईल, मला जर बसून दिलं तर, बरोबर. पण म्हणजे जे आहे तुमच्याकडे करेक्शन वगैरे असेल तर जी नाही, बरं खोटं नाही. पण हे सांगतो आहे की बा याच्यानंतर जर असेल तर एकदम घाबरू नका की बा तुमचं रिजेक्शन होऊन जाईल, तर चालू शकते, ते चालून जाईल. तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट झालं. त्याच्यानंतर याच्यावर काही करेक्शन असेल तर सगळ्यासाठी एकच ॲफिडेविट बनवावं लागतं, मी तुम्हाला क्लिअर करून दिला. देन मग इकॉनॉमिकली वीकर सेक्शन इजिबिलिटी, जर जे EWSचे आहे, EWSचे स्टुडंट आहे ज्यांनी EWS कोट्यातून फॉर्म भरलेला असेल त्यांच्याकडे EWSचं सर्टिफिकेट पाहिजे. आता ते EWSचं काहीतरी तुमचं होतं SABCचं आधी, मग ते EWSचं जे तुम्ही EWSचं सर्टिफिकेट मे बी नंतर काढलं असेल तरी चालून जाईल. आधीचे सोबत घेऊन जा आणि नंतरचं सुद्धा सोबत घेऊन जा, सोबत असू द्या, जे त्यांना लागलं ते तिथं देऊन द्या. देन मग आहे आता याच्यामध्ये पहा कुठं आहे समोरच्या लिस्टमध्ये, इथं ही लिस्ट आणि या लिस्टमध्ये कुठंही वुमन रिझर्वेशनचं सर्टिफिकेट बोललं नाही आहे. आणि हाच डाऊट इथं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा मुलींचा मला आलेला आहे की सर आमच्याकडे वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट नाही आहे, आमचे तहसीलवाले काढून देत नाही आहे, ते म्हणतात की निघतच नाही, काही तहसीलवाले देतात, काही झाले नाही देत, बरोबर. आणि आता आम्हाला लागेल का? तर आता जे महाट्रान्सकोचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्याचं तुम्हाला पॉईंट सांगतो की त्याच्यामध्ये ही तीच लिस्ट आहे, तर याच्यामध्ये कुठंच वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट म्हटलेलं नाही आहे. पण तरी काही सेंटरला म्हणजे जिथे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं ते त्या सेंटरला वुमन रिझर्वेशनचं सर्टिफिकेट मागितलं, बरोबर. तर आता काही आणि हा सगळा घोळ आहे इथे. तर काही म्हणजे त्याच्याबद्दल बोलायचं आहे, कारण की पहा मी जे आता बोलत आहे ते नंतर नाही बोलणार आहे. म्हणजे जेव्हा मी तुमचे डाऊट्स घेईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल की मी व्हिडिओमध्ये आधी सांगितलेलं आहे, कारण की डबल त्या डाऊटवर बोलण्यात काही फायदा नाही आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये च्या वेळेस जर तुम्हाला वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट मागितलं तर एक तर तुमच्याकडे असायला पाहिजे. आता तुमच्याकडे ते आधीचंच असलं पाहिजे असं नाही आहे, कारण की ते रिन्यू करावं लागते. तुमच्याकडे आधीचं असेल तर तेही सोबत घेऊन जा, आणि जर ते व्हॅलिड संपलं असेल तर दुसरं काढून घेऊन जा जर निघत असेल तर. आता आमच्या ठिकाणी मला खूप साऱ्या पोरांचा कॉल आला की सर आमच्या बाजूच्या तालुक्यामध्ये पोरांना दिले आहे वुमन रिझर्वेशनचे सर्टिफिकेट, मुलींना दिलेले आहे आणि आमच्या तालुक्यामध्ये नाही निघत आहे. तर अशा हिशोबानं मग त्यांना दिलं, मग आम्हाला नाही दिलं आहे, तर तो चालू असतो तो वाद. तर पहा हे डिपेंड आहे तिथल्या नायब तहसीलदारांवर. तर ते काय आहे की असा एक GR आहे, आता तो GR तुम्ही शोधून ठेवा. जर तुमच्या तहसीलला ते जे तहसीलदार आहे किंवा नायब तहसीलदार आहे तुम्हाला जर देत नसतील तर तुम्ही तिथून एक तो GR तरी घेऊन घ्या, किंवा मला वाटते नेटवर अवेलेबल आहे, तो तुम्ही डाउनलोड करा आणि तो GR सोबत असू द्या. जर तुमच्या तहसीलला निघत नसेल तर, कारण की त्याच्यामध्ये म्हटलं आहे की बा जे नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडतात त्यांना वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेटची काही गरज नाही आहे, पण काही ठिकाणी देऊन देतात. तर तुमच्याकडे तुम्हाला भेटत असेल तर घेऊन घ्यायचं आणि सोबत ठेवायचं, ते आधीचं पण आणि आताचं पण रिसेंटली, ठीक आहे. आणि जर निघतच नसेल तर ॲटलिस्ट तो GRची कॉपी जी आहे ते तुम्ही सोबत ठेवा. पण ह्या छोट्या मोठ्या गोष्टीमुळे तुमचं रिजेक्शन नाही होणार, हे थोडंसं तुम्ही धीर धरा. म्हणजे नाही हां ठीक आहे, कारण की तुम्ही काही खोटे बोलून नाही राहिले आहे. आम्ही काढून द्या बा. आता तुमचे तहसीलदार देतच नसेल तुम्हाला तर काही तुम्ही त्याचं भांडणं नाही करणार आहे, ठीक आहे. तर जर निघत असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही काढलं असतं आणि सबमिट केलं असतं सर, तर त्यांना तुम्ही GR दाखवा, ठीक आहे. नाही तर मला त्यांना सांगा की आम्हाला काढून द्या म्हणून, आम्ही आणून देतो तुम्हाला, ठीक आहे. तर हे वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट. देन मग आहे I नंबरचा पॉईंट मेडिकल, त्याच्यानंतर मग दिव्यांग सर्टिफिकेट. जर तुम्ही डिसेबिलिटी कोट्यामधून फॉर्म भरला असेल तर तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते ओरिजिनल पाहिजे आणि ते तुम्हाला घेऊन त्याची झेरॉक्स, ठीक आहे, त्याची काही तुम्ही अप्लाय केलं असेल तर. त्याच्यानंतर मग आहे डिस्चार्ज सर्टिफिकेट. जर एक सर्व्हिसमॅन असेल तर त्यांच्याकडे एक डिस्चार्ज सर्टिफिकेट असते, ते तुम्ही सोबत घेऊन जावं ओरिजिनल आणि त्याचे सगळेचे झेरॉक्स. देन पुढे
प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, तर प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन त्यांच्याकडे प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट असते. अर्थक्विक अफेक्टेड पर्सन असेल त्याचं सर्टिफिकेट जर तुम्ही अप्लाय केलं असेल. आता एखाद्यानं अप्लायच नाही केलं आणि मला मेसेज करून राहिला की सर आमच्याकडे ते सर्टिफिकेट नाही आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. हां, असा डाऊट नाही आला पाहिजे. जर तुम्ही अप्लाय केला असेल तरच आवश्यकता आहे, तर अदरवाईज त्याची आवश्यकता नाही आहे. तर प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनला त्याची गरज आहे किंवा अर्थक्विक असेल तर. आता इथे पण कोरांचा काही डाऊट होता की सर मग आमचं प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, आमची जे शेत आहे ते सपोज समजा आता डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या यांच्या प्रोजेक्टमध्ये गेली आहे, यांच्या संस्थांमध्ये गेली आहे, तर मग आम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड गटामध्ये मोडतो का? मी काही एकदम खरं सांगतो मित्रांनो की मला सगळंच ज्ञान आहे या डॉक्युमेंटच्या बाबतीत, मी असं नाही म्हणत आहे. आता हे जे स्वायत्त संस्था आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख जे आहे संस्था, याचं MSCBमध्ये चालेल हे मी कन्फर्म नाही सांगू शकत तुम्हाला. बरं, मे बी चालेल नाही तर नाही चालेल, पण ते तिथं तर चालतेच. त्या तुमच्या त्या तिथल्या जर जागा निघाल्या असेल तर त्या संस्थेच्या, तर हे तुम्ही त्या संस्थेमध्ये जाऊन एकदा कन्फर्म विचारून घ्या की हे आमचं तुमच्याच डिपार्टमेंटमध्ये चालते, तुमच्या संस्थेमध्ये चालते की इतरही चालते. ठीक आहे, तर हे एक पॉईंट आहे. कारण की खूप अलग अलग डाऊट आहे पोरांचे. मला काय म्हणायचं की हे तुम्ही आता नाही विचारायला पाहिजे होतं. हे जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हाच तुम्ही क्लिअर करून घ्यायला पाहिजे होतं त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन की हे आमचं इथंच लागू आहे की ठिकाण, मगच ते यस किंवा नो करायला पाहिजे. आता ते चालतच नसेल तुम्ही यस केलं तर ते आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेसच पाहावं लागेल की काय होते आणि काय नाही. तर ऑर्फन सर्टिफिकेट, जर ऑर्फन असेल तर त्यांचं ऑर्फन सर्टिफिकेट लागेल. स्पोर्ट्स सर्टिफिकेट, ज्यांनी कोट्यातून फॉर्म भरला असेल तर स्पोर्ट्स सर्टिफिकेट म्हणजे हे तर मस्ट आहे. त्याच्यात तर काहीच ते तुम्हाला रिस्कच नाही घेत. ओके, आणि इव्हन सांगतो तुम्हाला हे ऑर्फन किंवा स्पोर्ट्स सर्टिफिकेट हे सगळे व्हेरीफाय होतात तुमचे. ओके, तर सगळ्यांचे सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात, पण हे तर जास्त करून होतात. म्हणजे यांना कधी कधी काय होतं की 1-2 दिवस जॉईनिंग ऑर्डर तर येऊन जाते, पण जॉईनिंग लेट दिला ते म्हणतात की आम्ही तुमचं व्हेरीफाय चालू आहे. व्हेरीफाय झालं की, आणि हे तुम्हाला जिथून सर्टिफिकेट भेटलेलं आहे तिथंच ते व्हेरीफाय होते. देन मग आहे मराठी लँग्वेज सर्टिफिकेट. आता इथं या पॉईंटच्या बाबतीत सुद्धा खूप सारे पोरं डाऊटमध्ये असतात की सर आम्ही येस केलं होतं फॉर्ममध्ये मराठी सर्टिफिकेट, तर मग आता आम्हाला मराठी लँग्वेजचं सर्टिफिकेट लागेल का? तर आता या ट्रान्सकोमध्ये तर काय असं त्यांनी बंधन नाही केलं की तुम्ही धावत जा आणि आणूनच घ्या. कारण की 10वीच्या मार्कशीटवर मराठी हा सब्जेक्ट आहे, तिथं पास जे आहे तेही तुम्हाला मार्क्स मिळालेले आहे, तर त्याची काही आवश्यकता नाही आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं फॉर्म भरण्याच्या वेळेस. पण जर तुम्ही सोबत नेत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला काढू शकता, काढून घेऊन जा. मी तुम्हाला सांगत काय आहे की वेळेवर धावपळ नको. जर लागलं तर, आणि तिथल्या अधिकाऱ्यावर डिपेंड आहे की त्याला पाहिजे नाही पाहिजे. त्यांना म्हटलं की नाही मला पाहिजेच, याच्यात म्हटलं आणि तुम्ही यस तर मला द्याच, तर मग काय कराल? ठीक आहे, तर अशा केसमध्ये आहे काही नाही, त्याचं फॉर्मॅट अवेलेबल आहे. समजा आपल्या गुगलवर मला वाटतं आहे, तर किंवा त्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये टाकला होता, तर तो डाउनलोड करून घ्या, त्याची प्रिंटआउट काढून घ्या, माहिती भरा, शाळेत जाऊन बस सही शिक्का घेऊन घ्या, शाळेत किंवा कॉलेजेसमधून तुम्ही. ठीक आहे, बस बाकी काही नाही आहे. आणि हे कोणासाठी मॅरेटरी आहे मराठी लँग्वेज सर्टिफिकेट? की ज्यांना मराठी नव्हतंच 10व्या वर्गामध्ये, ठीक आहे, त्यांच्यासाठी मस्ट आहे, त्यांना तर पाहिजेच मराठी लँग्वेज सर्टिफिकेट. देन मग आहे चेंज ऑफ नेम सर्टिफिकेट. नेम ऑफ चेंज सर्टिफिकेट, जर नेम ऑफ चेंज सर्टिफिकेट काही जण असतात की जे नावामध्ये बदल करतात, तर नावामध्ये जर तुम्ही बदल केला असेल तर तुमच्याकडे तसं सर्टिफिकेट पाहिजे. अजून एक गोष्ट सांगतो, तर नावामध्ये बदलचा घोळ. काही ज्या मुली असतात त्यांचं म्हणजे मॅरेज जेव्हा होऊन जाते तर तेव्हा ते नाव बदलत नाहीत, आणि नाव बदलत नाही, जे काही त्यांचं नाव चालू असते एज्युकेशनल डॉक्युमेंटवर आहे तेच त्या नावाने ते फॉर्म भरतात, आणि मग नंतर काही जण नंतर लग्नानंतर मग आधार कार्ड चेंज करून टाकतात. तर असं जर नावामध्ये काही बदल असेल तुमच्या, ठीक आहे, तुम्ही केला असेल, नाही केला असेल, आणि तुम्ही फॉर्म भरताना मी तर अनमॅरिडच सिलेक्ट केलं होतं, मॅरिड सिलेक्ट केलं नव्हतं, ठीक आहे, तर मला तर काही गरज नाही आहे, तर तुम्हाला सांगतो आहे की जेव्हाही तुम्ही तिथे डॉक्युमेंट बारकाईनं पुरा अभ्यास करून सगळ्यांना विचारून हा व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला सांगत आहे, तर तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला ते एकदा विचारतात की जरी तुम्ही फॉर्ममध्ये नो केलं असेल मॅरिड अनमॅरिडच्या वेळेस, ठीक आहे, अनमॅरिड केलं असेल तरी तुम्हाला ते एकदा विचारून घेतात की मॅरिड आहे की अनमॅरिड आहे. तर जर तुम्ही तिथे, कारण त्यांना नंतर अपडेट करावं लागतं, तेव्हा ते तिथंच अपडेट करून टाकतात, तिथंच ते येस करून टाकतात. ठीक आहे, सपोज तुम्ही आता फॉर्म भरताना फॉर्म भरतेवेळी अनमॅरिड असेल आणि आता लागता मॅरिड झाले असेल, चांगली गोष्ट आहे, पण तिथं गेल्यावर सांगून द्यायचं. ठीक आहे, जर त्यांनी विचारलं तर मी मॅरिड आहे झालं आहे लग्न, आणि त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला मागतील, तर ते सर्टिफिकेट मात्र सोबत ठेवा, कारण की त्या सर्टिफिकेटची गरज पडते आपल्याला. तर नेम ऑफ सर्टिफिकेट, ठीक आहे, मॅरेज सर्टिफिकेट ज्यांचं असेल. ठीक आहे, आता हा जोकचा पार्ट आहे, सर आमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नाही आहे, आम्ही काय करावं? पहिले लग्न करा, मॅरेज सर्टिफिकेट मग काढा. ठीक आहे, पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या, जॉबवर लागा, पगार पाणी घ्या, मग आहेच सगळं काही. ठीक आहे, तर सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन इन ॲन एक्झामिनी टू राईट. तेव्हा सर्टिफिकेट रिगार्डिंग अ फिजिकल लिमिटेशन, जर काही फिजिकल लिमिटेशन असेल तर त्याच्यासाठी सर्टिफिकेट जे तुम्हाला मेडिकल डिपार्टमेंटकडून भेटते.
देन मग आहे जेव्हा तुम्ही ते काय इथे लिहिलेलं आहे, इफ अवेल्ड कम्प्लिसेंटरी टाईम इन ऑन द ऑनलाईन टेस्ट. जर तुम्ही ऑनलाईन टेस्टच्या वेळेस जर जास्तीचा वेळ घेतला असेल तर त्याचं जे काय सर्टिफिकेट तुम्हाला मेडिकलकडून भेटलं असेल फिजिकल लिमिटेशनचं, ते सुद्धा तुम्ही सोबत ठेवा. तर हे होती सगळी डॉक्युमेंटची लिस्ट. अजूनही तुम्हाला काही असेल मी सांगतोच आहे व्हिडिओमध्ये. इफ कॅन्डिडेट रिमेन अब्सेंट फॉर द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देन ही शी may be held to not instructed and she will be held not eligible for the further selection process. जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अब्सेंट राहिले तर ते असं समजण्यात येईल की तुम्ही इंटरेस्टेड नाही आहे आणि तुम्ही नॉट एलिजिबल करून टाकलं जाईल तुम्हाला, आणि पुढची तुमची प्रोसेस जी आहे ती कॅन्सल करून देईल. म्हणून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे काही ज्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल होत आहे त्या दिवशी आवर्जून पोचा. बरोबर, आपल्या मतानं चालणार नाही आहे, त्यांच्या मतानं चालणार आहे, तर त्या दिवशी आवर्जून पोचा. ठीक आहे. देन मग राहिलं आता बाकीचे डाऊट्स. हे तर मी इथं क्लिअर केलेलेच आहे. याच्यामध्ये अजून एक पॉईंट असा आहे, म्हणजे काही पॉईंट जे आहे ते लिहून मार्क करून ठेवलेले आहे मी. तो ऑल मार्कशीट मी तुम्हाला मगाशी सांगितलेलंच आहे की जे तुम्ही त्याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन टाकलं असेल त्याच्या सगळ्या मार्कशीट घेऊन जाणे. तिथं दाखवलेलं नाही आहे, त्या घेऊन जाणे. आणि बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा सगळे. तर ITचं नसतेच, 10वी-12वीचं जे आहे ते बोर्ड सर्टिफिकेट, जे तुम्ही टाकलं ते सगळे डॉक्युमेंट्स. देन जर डॉक्युमेंट्समध्ये समजा तुमच्या काही स्पेलिंग मिस्टेक असेल, कुठं एच नसेल, कुठं राव नसेल वगैरे, तर काही घाबरून जाऊ नका. मी तुम्हाला आधी सांगितलं आहे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्ही ते ॲफिडेविट जे आहे ते सेतूमधून तहसीलमधून बनवू शकता. ठीक आहे. देन मग आहे वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट, जे मी तुम्हाला सांगितलं की ते मागतात तिथे, त्या डॉक्युमेंटच्या लिस्टमध्ये नाही आहे. आणि जर नाही मागितलं तर फारच छान. ठीक आहे. जर मागितलं तर तुम्ही तिथं काढून घेणे. ठीक, म्हणजे आधीच काढून घ्या आणि तिथून देऊन द्यायचं. त्याच्यानंतर मग नाही तर तो GR जो आहे तो सोबत ठेवा. आता GR मला नका मागू, ठीक आहे. तुम्ही थोडासा प्रयत्न करजा, सर्च करजा. माझ्याकडे असला तर मी टेलिग्रामवर टाकून देईन. देन मग आहे किंवा कोणाकडे असेल तर मला पाठवून देजा, मी टेलिग्रामवर टाकून देईल. त्याच्यानंतर मग नॉन क्रिमिनलचं बोललोच आहे मी तुम्हाला. देन सगळ्यांचा सेल्फ अटेस्टेड जो आहे तो तुम्ही 2 सेट काढून घ्या. हां, आधार कार्ड आणि पॅन कार्ड जे आहे ते सोबत घेऊन जाणे, ते सुद्धा मागतात. बँक पासबुक नका नेऊ सध्या, ते तुम्हाला डिव्हिजनला सबमिट करावे लागते, नाही तर मग तिथं दिली चालते का? ठीक आहे, तिथं थांबा, पगार जमा होते तुमचा, तर घेऊन जाता सोबत लागली तर. पण आधार आणि पॅन जे आहे ते मस्ट आहे. नाही तर काही जण फक्त आधारच घेऊन जातात, पॅन कार्डची काय गरज बा वगैरे नाही. आधार आणि पॅन दोन्ही सोबत ठेवा. आणि जर त्याच्यावर काही करेक्शन असेल आधार पॅनवर, ते मात्र आधीच करून घ्या. ठीक आहे, ते करेक्शन होऊन जाते आधार कार्डवरचं आणि पॅन कार्ड. आधार कार्ड आणि पॅन कार्ड आपल्या बरोबर असले पाहिजे, हे लक्षात ठेवा, कारण की कोणी तेच मागते आणि कोणी त्याच्यावरून जनरली नाव टाईप करते. तर ते सांगितलं मी तुम्हाला. TC जे आहे ते काही कंपनी त्याच्यामुळे. आणि अजून सांगतो, हे जेवढे डॉक्युमेंट तुमच्या जर समजा कॉलेजमध्ये अटकले असेल तर कॉलेजमधून ते डॉक्युमेंट्स घेऊन घ्या सगळे, TC सोडून. ठीक आहे. आता खूप साऱ्या पोरांचा हा डाऊट होता की सर आता आम्हाला पुढे शिक्षण घ्यायचं आहे आणि मग आम्ही पुढे शिक्षण घेऊ शकतो का? तर मित्रांनो, तसं पटकन सांगतो त्याचा आन्सर, की जर तुम्हाला पुढे तुमचं काही समजा आता तुमचं सेकंड इयर चालू असेल, आता तुम्ही जस्ट ॲडमिशन घेतलेली असेल किंवा फर्स्ट इयरपासून आले असेल तर सेकंड इयर चालू असेल, किंवा मग कोणी जण थर्ड इयरला असतील आणि आता सिलेक्ट झालेले आहे आणि आता वाटते बा पुढे की आपण जो डिप्लोमा करत आहे तो केला पाहिजे, किंवा जे काही ग्रॅज्युएशन वगैरे तुम्ही करत असाल तर ते कंप्लीट केलं पाहिजे. तर पहा, माझं पर्सनली ओपिनियन सांगतो की मी जेव्हा लागलो होतो आणि जेव्हा माझं कॉलेज चालू होतं तेव्हा मला कॉलेजवाल्यांनी सांगितलं की तुम्ही हे दोन्हीही ॲट अ टाईम एकाच वेळेस करू शकत नाही, कारण जॉबही रेग्युलर असतो, कॉलेजही रेग्युलर असतो. बरोबर. त्याच्यामुळे ते चालत नाही, ओव्हरलॅपिंग होते. तुम्ही नंतर तुमच्या डिपार्टमेंटमध्ये दाखवलं इथे आणि ते जर सापडलं किंवा हे ओव्हरलॅपिंगमध्ये आहे तर त्याचा काही तुम्हाला फायदा होणार नाही. मे बी अजून काय होईल ते मला माहीत नाही आहे, पण ते चालत नाही तसं. तर म्हणून मग तुम्ही जे आहे सध्या थांबून जा, TC काढायची, तुमच्या जॉईंट व्हा. जॉईंट झाल्यानंतर डिपार्टमेंटला रिक्वेस्ट करा की बा माझं हे एवढं एज्युकेशन बाकी आहे, तर मला सोबत करण्यासाठी एक परवानगी द्यावी, कारण की बा आमचं कॉलेज जे आहे ते सकाळी असते आणि आपला जो जॉब आहे तो दुपारी वगैरे असते. असं करून ते करून टाकजा. ठीक आहे. काही कॉलेजवाल्यांनी असंही म्हटलेलं आहे, म्हणते की बा आपलं कॉलेज तर सकाळीच आहे वगैरे, जसं MBA वगैरे, तर तुमची ड्युटी तर दुपारीच असते, म्हणजे 11 वाजतापासून 11 वाजता आपलं कॉलेज संपते तर आपण दाखवू शकतो. तर ते तुमच्या रिस्कवर आहे, पण तसं ते ओव्हरलॅपिंग चालत नाही आहे. तर हा नंतरचा विषय आहे, आता त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. पण एकदमच सध्या TC काढून घेऊ नका, सध्या फक्त त्यांच्याकडून बोनाफाईड घ्या. बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहे ते आवर्जून घ्या. ठीक आहे. काही जणांचं असं आहे की जे ओरिजिनल नॉन क्रिमिनल आहे ते हरवलेले आहे, कोणाला पाठवून द्यायला, कुठं फॉर्म भरत होतो ते डॉक्युमेंट्स पाहिजे होते तर ओरिजिनलच दिलं पाठवून, झेरॉक्स पाठवायचे होते. तर काही काळजी करू नका, तुमच्याकडे काहीतरी झेरॉक्स असेल तर ते सोबत ठेवा, किंवा मग दुसरं काढून पण ठेवू शकता, किंवा ट्राय करा की सेतूमधून भेटते का, तर तसंच. ठीक आहे. तर सांगितलंच मी तुम्हाला. आणि जे मॅरिज सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला सांगितलं की जर टाकलं असेल तरी ठीक आहे, नसेल टाकलं तरी ठीक आहे, पण ते काढून घे जा.
जर लग्न झालं असेल तर. बरं. आता येतो आहे मी तुमच्या डाऊट्सकडे पटापट. तुमचे जे डाऊट्स आहेत ते, कारण की कसं आहे मग तुम्ही नंतर तेच ते मला डाऊट विचारणार. तर एक सेकंड. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय विचारलेलं आहे बा, आणि सिलेक्शन लिस्टमध्ये 400 नाव नाही घेत मी इथं, फक्त डाऊट्स घेतो आहे. आणि सिलेक्शन लिस्टमध्ये 640 ओपनला सिलेक्शन कसं आहे सर? ठीक आहे, जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे त्याच्याबद्दलच बोलतो आहे सर. नॉन क्रिमिनल आणि कास्ट ॲडव्हर्टाइजमेंट नंतरचं आहे, काही होईल का? तर मी बोललो आहे याच्या अगोदर, म्हणजे असं जे बोललो आहे त्याच्यामुळे मग बोललो आहे हे सरळ सांगतो आहे. नंतरचं चालूनच जाईल त्यांना मोस्ट ऑफ द, पण ते डिपेंड आहे आता तिथल्या अधिकाऱ्यांवर. ठीक आहे, तसं चालून जाईल, सध्या काही त्याचं काळजी करू नका. त्याच्यानंतर मग आहे पुढे सर, महावितरणला लागणारे कंपल्सरी डॉक्युमेंट 10th ITI अप्रेंटिसशिप आहे, पण मी फॉर्म भरताना बेसी व पॉली पण ॲड केला आहे, तर मला सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करिता न्यावे लागेल का? मी ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे की जे तुम्ही मेन्शन केलेलं आहे ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे न्यावे लागेल. त्याच्यानंतर मग आहे पुढे सर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी चालू इयरचं EWS काढावे लागेल का? हो, काढावे लागेल, तर काढून घ्यायचं. DVसाठी काय डॉक्युमेंट्स लागतात ते कळवा, ते सांगितलंच आहे मी व्हिडिओमध्ये. सर, एक विचारायचं आहे, माझं महावितरणमध्ये सिलेक्शन झालं पण माझ्याकडे अप्लिकेशन फॉर्म नाही, तर DVला प्रॉब्लेम होईल का? तर आधीच व्हिडिओच्या आधीच बोललेलं आहो. ठीक आहे, हॉल तिकीट आहे माझ्याकडे, सोबत घेऊन जायचं. कारण मोस्ट ऑफ द मी तुमच्या डाऊटमधलं बोललो आहे, कारण मला माहीत आहे, कारण हे डाऊट्स मी तुमचे वाचलेले आहे. तर थँक्यू, सिलेक्शन झालं सर तुमच्यामुळे. बरं, ठीक आहे, पुढे जाऊ आपण. सर, एक प्रॉब्लेम झाला, वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट लागेल का? तेही बोललो आहे वुमन रिझर्वेशनच्या सर्टिफिकेटबद्दल. देन वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट लागेल का? ठीक आहे, कारण मोस्ट ऑफ द झालंच आहे. पटापट पाहून घ्या तुम्ही, जर मला विचारलेलं असेल आणि मे बी काही जणांचं अजून याच्यातलं काही सुटलं असेल तर या डाऊटमध्ये क्लिअर होऊन जाईल. मी हा व्हिडिओ माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी बनवलेला आहे. ठीक आहे सर, माझ्या नॉन क्रिमिनल कास्ट सर्टिफिकेट आणि डोमेशिलमध्ये वडिलांच्या नावामध्ये एक A कमी आहे, तर काही प्रॉब्लेम येईल का? DVमध्ये त्यासाठी काय करावे? सांगितलं आहे, एक उभारी असन, शिल्लक असन किंवा एक कमी असन, या अजून काही छोटा मोठा राव वगैरेचा प्रॉब्लेम असेल, कुठेही असो, एकच तुम्हाला लागते. ठीक आहे, तर ज्यांचे डाऊट्स आहे मी ते आता वाचत नाही, कारण की मला माहीत आहे पटापट की ते मी दिलेले आहे म्हणून. सर, माझा एक प्रॉब्लेम आहे, मी फॉर्ममध्ये कास्ट आणि TC अपलोड केली आहे का? अच्छा, फॉर्ममध्ये कास्ट आणि TC अपलोड केली आहे, तर माझ्याकडून कास्ट ते हरवली आहे, तर नवीन कास्ट आणि TC बनवली आहे आणि पोलीस रिपोर्ट पण घेतला आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, चांगलं आहे. सर, झालं माझं सिलेक्शन, मी तुमची बॅच की रेग्युलर आणि फास्ट केली आहे. माझी 10चे मार्क मी 6 सब्जेक्टचे टाकले. हां, असे काही डाऊट असतात जे सोडतात नाही. माझी 10चे मार्क्स जे आहे, मार्क मी 6 सब्जेक्टचे टाकले आहे, त्यांच्यामध्ये 76.33 आहे आणि बेस्ट ऑफ 5चे जे आहे मार्कशीटमध्ये ते आहे 81.80 आहे, अशी चूक आहे. तर ITIची पासिंग डेट, बरं, अशी चूक आहे. पहा, आता इथंही मला बोलायचं होतं, मी विसरलो होतो हा डाऊट, आणि हा डाऊट महत्त्वाचा आहे. आणि काहीतरी मला वाटते चालू आहे काही पोरांचं, किंवा मला असे रिप्लाय आले की बा सर, ते जो काहीतरी पॉईंट आहे त्या ॲडव्हर्टाइजमेंटमधला, किंवा तुमचे ॲव्हरेज मार्क जे आहे तेच विचारात घेतले जातील आणि तुम्ही जर बेस्ट ऑफ 5चे मार्क तुम्ही टाकून नाही, बरोबर, असं त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे त्या पॉईंटमध्ये. मी वाचला तो पॉईंट. पहा मित्रांनो, त्या सगळ्यात पहिली गोष्ट, त्या पॉईंटला अजिबात तुम्ही घाबरू नका. तो पॉईंट एकदम न्यून आहे, त्याचं काहीच व्हॅल्यू नाही आहे, डोक्यातून काढून टाका. खूप सारे पोरं एकदम मला कॉल धडाधड मेसेज करून राहिले होते, म्हटलं थांबा, व्हिडिओमध्ये सांगतो आहे. कोणत्या फॅकल्टीने तुम्हाला काय सांगितलं, जे त्यांच्या नॉलेजनुसार आहे ते बेस्टच सांगितलं असेल, पण मला जे माहीत आहे मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही त्याला घाबरू नका सगळ्यात पहिले. कारण की माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. तो पॉईंट केव्हा लागू होते, तुम्ही त्या पॉईंटला व्यवस्थित वाचा. तो पॉईंट तेव्हा लागू होते की जर कोणत्या विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहे ते सारखे आहे, एक्झॅक्टली मार्क्स जे आहे, समजा एखाद्याला 63.62 आहे आणि दुसऱ्याला 63.62 आहे, तर सिलेक्शनच्या वेळेस जे सगळ्यात पहिले घेतलं जाईल ते कोणाला घेतलं जाईल? जो एजने मोठा आहे. हे झाली पहिली कंडिशन. जो वयाने मोठा असेल त्याला घेतला जाईल, जे काही सिलेक्शन क्रायटेरिया आहे त्याच्यात बसते. बरं, तसाच बरं, जर समजा एजही सारखं असेल, सपोज इन केस असं असते की बाबा मार्कही सारखे निघाले, मग आता एजही सारखं निघालं, तर मग 10व्या वर्गावर जातील ते. म्हणजे 3 गोष्टी सारख्या होतील का तुमच्या? तिसरी गोष्ट सारखी होईल का? बरं, तिसरी गोष्ट सारख्या झाली की तुमचे 10व्या वर्गाचे जे मार्क्स आहे ते तुमचे पकडले जाईल. आता तुम्ही तिथं बेस्ट ऑफ 5चे मार्क टाकले तर काही प्रॉब्लेम नाही ना, ते तुमचं ॲव्हरेज कॅल्क्युलेट करतील. त्याने ॲव्हरेज टाकलं असेल त्याचं ॲव्हरेज तुमचं ॲव्हरेज मॅच करतील. त्यांनी म्हटलं आहे फक्त की ॲव्हरेज मार्क तुम्ही टाकावे. तुम्ही ते काय, त्यांनी फॉर्म भरताना काय केलं आहे की बा इन केस आधीच टाकून द्या, म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना तर आधी टाकले असेल
तर फारच छान. नसेल टाकलं तर तुम्ही अजिबात घाबरू नका, कारण की एक मागे तुम्ही न्यूज ऐकली असेल, हायकोर्टाने एक निर्णय दिला होता की तुम्ही कोणत्याही कॅन्डिडेटचं छोट्या मोठ्या गोष्टीसाठी त्याचं सिलेक्शन थांबवू शकत नाही, बरोबर. तर अजिबात तुम्ही या पॉईंटला घाबरू नका, हे काही मोठा पॉईंट नाही आहे. तुम्ही हे टाकलं असेल तर ते डोक्यातून काढून टाका, ठीक आहे. एवढ्या 3-3 गोष्टी मॅच नाही होत. पहिले तर मार्क सेम झाले पाहिजे, बरं मार्क तर दुसरे, तर मग एज, आणि एजही मॅच झालं तुमचं तर तुमचे ॲव्हरेज मार्क चेक केले जाईल, ठीक आहे. बस. तर पुढचा पॉईंट आहे, ITIची पासिंग डेट चुकली आहे सर. मी 2021 पास आहे, पण मी मार्कशीटमध्ये डाउनलोड डेट टाकली होती. चांगलं आहे, 2022 टाकले आहे, तर काय करायचं आहे? काही अडचण येणार आहे का? तर काहीच अडचण नाही येणार आहे. तुम्ही डाउनलोड डेट टाकली आहे, तर डेट चुकली आहे ना, त्याच्यामुळे तुमचं काही रिजेक्शन होणार नाही. हे खूप छोटे-छोटे डाऊट्स आहे, ओके. डेट चुकली असेल, काहीतरी मंथ चुकला असेल, डेट चुकली असेल, इयर चुकलं असेल, काही घाबरू नका. त्या ज्या आहे ह्युमन मिस्टेक आहे, अपलोड करताना त्या होऊन जातात, ठीक आहे. तुमचे फक्त डॉक्युमेंट्स खोटे नाही पाहिजे, हे गोष्ट लक्षात ठेवा. काही जण तर मला असंही मेसेज केला होता की सर बा, जे फोटो नाही आला आमचा ITIच्या सर्टिफिकेटवर, मग मी त्याला डाउनलोड करून मग त्याला काहीतरी त्या सॉफ्टवेअरमध्ये एडिट करून मग माझ्या फोटो तिथे टाकून देऊ का? मित्रांनो, तसं नका करू, ठीक आहे. पहा, ते तुमच्यावर डिपेंड आहे. मी तसं नाही म्हणेल, पण मला असं वाटतं की ते खोटं झालं, ठीक आहे. तुम्ही तिथं टाकलं आणि ते अजून काही झालं तर त्याच्यापेक्षा ITIला जाऊन थोडंसं त्यांना पहा काय होऊ शकतं त्याच्यावर. तर चला पुढे. सर, माझं आधार कार्डवरचं मराठीमधलं नाव चुकीचं आहे. बरं, मी आता वाचतो आहे, थोडासा वेळ द्या, कारण की बरं दुसरी हे तेच आहे. डॉक्युमेंटचं पहिली विलॅन्टी पाहिजे होती, दुसरी विलॅन्टी पाहिजे, तर मग काय करू, ते ॲफिडेविट जे आहे भाऊ ते करून घ्या, किंवा आधार कार्ड अपडेट होऊन जाते तुमचं, नावाचं आधार कार्ड अपडेट करून घ्या. सर, SC नॉन क्रिमिनल लागेल का? नाही, SC नॉन क्रिमिनलची काही आवश्यकता नाही आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग आहे सर, फॉर्म भरताना बेस्ट ऑफ 5चे मार्क्स टाकले आहे, मनात भीती आहे थोडी. काही काळजी करू नका, बेस्ट ऑफ 5चे टाकले तर काही टेंशन घेऊ नका. सर, डोमिसाइल पुराना है, चलेगा या फिर न्यू निकालना पडेगा? ठीक आहे, कोई ज़रूरत नहीं है, पुराना चलेगा, ठीक आहे. त्याच्यानंतर सर, कास्ट सर्टिफिकेटवरील मार्क केलेली डेट ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये टाकलोय, चालते का? ॲफिडेविट करावं लागेल. कास्ट सर्टिफिकेटवरील मार्क केलेली डेट, अच्छा, मार्क केलेली डेट, हां, ठीक आहे ना, चालते. कास्ट सर्टिफिकेटची डेट आहे जी सर्टिफिकेटवरती टाकली तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यासाठी काही ॲफिडेविट बनवायची गरज नाही आहे. सर, माझी एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल 2021ची आहे, चालेल का? चालते. सर, माझं डोमिसाईल 2024चं आहे, चालेल का? हो, चालते, ठीक आहे. त्याच्यानंतर ते हँडिकॅपचं जे आहे, आता काय होतं, खूप साऱ्या पोरांचा हँडिकॅपचा असा प्रश्न आहे की त्यांच्यामध्ये जे काही लेग डिसॅबिलिटी असते किंवा मग हँड डिसॅबिलिटी असते, त्यांनी मागवलंच नव्हतं, आणि काही पोरांनी मग आता डायरेक्ट जनरल कोट्यातून फॉर्म भरलेला आहे. तर जे काही तुमच्याकडे असेल, ठीक आहे, ते मागतील नाहीच तुम्हाला, पण कारण की तुम्हाला चालता वगैरे आलं पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही जर त्याच्यामध्ये डिसॅबिलिटी नो केलं असेल तर काही गरज नाही आहे म्हणजे सर्टिफिकेटची, पण सोबत असू द्या, ठीक आहे. देन सर, मार्क्स कसे चेक करायचे? ठीक आहे, ते तर आहेच, त्याच्यामध्ये लिंक दिलेली आहे त्यांनी, त्याच्यावर चेक करू शकता तुम्ही. सर, वायरमन पेपरचा कट ऑफ होता, हे कट ऑफचं तर वेगळंच डाऊट आहे, ठीक आहे. काही फीडबॅक आहे त्याच्यामध्ये आलेले चुकीनं. हे काही डाऊट असे आहे की जे बा आता अप्रेंटिसशिपसाठी पोरं प्रयत्न करत आहे की बा आमचा विचार अप्रेंटिसशिपवाल्यांनी ज्यांनी येस केलं होतं त्यांचा विचार जो आहे तो जनरलमध्ये सुद्धा करायला पाहिजे, ओके. तर तो त्यासाठी काहीतरी चालू होतं, ते पोरं कोर्टामध्ये जाणार. मलाही सुद्धा कॉल आले होते, पण पहा मित्रांनो, आता हे डिसिजन त्यांचं आहे. मी त्याच्यावर काही कमेंट करणार नाही आहे, कारण की सिलेक्शनवालेही आपलेच आहे आणि सिलेक्शन नाही झालेलेही आपलेच आहे, बरोबर. पण एक आहे की जर समजा बाय चान्स लिस्ट व्हॅरी झाली तर काही फार व्हॅरी नाही होणार, 50-60ने काय तुमची रँकिंग खाली वरती होईल. मला त्याच्याबद्दल काही कन्फर्म माहीत नाही आहे, हे मी तुम्हाला क्लिअर करून देत आहे. आणि सर, मला 10वीला 73.20 आहेत आणि महावितरणमध्ये, ठीक आहे, ते मार्क्सच टाकलेच आहे. हे डाऊट घेणं गरजेचं आहे, कारण की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. सर, मला 10वीला 73.20% आहे आणि महावितरण विद्युत सहाय्यक फॉर्म भरला असताना तिथं 70.16% टाकले, काय होणार का? नाही. चुकले आहेत तर मार्क्स टाकताना पर्सेंटेजचा काही प्रॉब्लेम नाही आहे, तेवढं काही होणार नाही त्याच्यामुळे, किंवा तुम्ही त्यासाठी ॲफिडेविट घेऊन जाऊ शकता. काय स्पेलिंग आहे, ॲप्रेंटिस मेरिट आणि जनरल मेरिट एक्सप्लेन करा सर. बरं, हा जो आहे मी आता सांगितलंच तुम्हाला.
ओके, वुमन रिझर्वेशनचा पॉईंट जो आहे तो मी क्लिअर केलाच आहे. माझ्या बहिणीचं ओबीसी WR मधून सिलेक्शन म्हणजे वुमन रिझर्वेशनमधून सिलेक्शन झालं, त्याच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे, तर वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट लागेल का? हा क्वेश्चन घ्या सर व्हिडिओ डाऊटमध्ये. तर मी क्लिअर केलाच आहे तुम्हाला वुमन रिझर्वेशनचं. सर आमचे 2 गाव आहे, एक पार्टी आणि एक बरोबर. बरं ठीक आहे. गावाला आमची शेती असल्यामुळे आमची दोन्ही सर डॉक्युमेंट आता खूप पहा मित्रांनो, हे डाऊट जे आहेत ना तुमचे, मी तुम्हाला सांगलं कारण की प्रत्येकाला एवढे डाऊट्स व्हॉट्सअपवर पाठवणं कधी कधी शक्य होत नाही. तुमच्या कामाचे असेल तर तुम्ही पाहू शकता, नसेल तर तुम्ही समोर चालले जा व्हिडिओच्या. ठीक आहे. तर आणि काय डॉक्युमेंट्स पाहिजे ते पण सांगा. तर डॉक्युमेंट तर सांगितलंच आहे, वुमन रिझर्वेशनबद्दल सांगितलं आहे. डॉक्युमेंट जे गावाचा प्रॉब्लेम आहे की बा आम्ही त्या गावाचा, तर तो काही एवढा मॅटर करत नाही आहे. जे काही असेल तुमच्याकडे पुरावे ते तुम्ही त्याच्यासोबत जे आहेत त्याच्यासोबत त्याच्यानुसार तुम्ही जोडून द्या. डॉक्युमेंट्स आल्याचं पटापट संपून टाकतो याला. ठीक आहे. मोस्ट ऑफ द तेच डाऊट आहेत की डॉक्युमेंट्समध्ये थोडे जे आहे ते चेंजेस आहेत. कारण की मग अजून मला पोरांचे मेसेज येतील की सर, आणि असंही नाही आहे की एकदमच तुम्ही मला क्वेश्चन पाठवणार आणि इन्स्टंटमध्ये मी तुम्हाला रिप्लाय देईल. येईल नाही येईल, जेवढे मला होते तेवढे मी तुम्हाला देतो मित्रांनो रिप्लेस. ठीक आहे. नाही तर सरला पण मेसेज केला होता आणि मग मला रिप्लेस नाही आला. ठीक आहे. त्यासाठी प्लीज भांडू नका. जेवढं होते तेवढं मी देतोच तुम्हाला. ठीक आहे. तर सर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट्स कोणते लागते सांगितलंच आहे, तेच आहे वुमन रिझर्वेशन वगैरे. नॉन क्रिमिनलबद्दल पण बोललो आहे. कास्ट व डोमिसाईल सर्टिफिकेट 2013चे चालते. ठीक, काही प्रॉब्लेम. हां, आता एक डाऊट चांगला सापडला याच्यामध्ये पहा, म्हणून मी तुम्हाला हे बारकाईने सांगतो आहे. वेळ लागून आणि ऑब्व्हियसली व्हिडिओला वेळ लागत आहे, खूप मोठा व्हिडिओ झाला. तर नमस्कार सर, मी OBCमधून फॉर्म भरला होता, पण माझे सिलेक्शन ओपनमधून झाले, तर मला कोणती कागदपत्रे लागणार? पहा, जर तुम्ही फॉर्म तुमच्या कॅटेगरी, जी काही कॅटेगरी असेल तुमची, असंच नाही OBC, जी काही कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरला होता, पण तुमचं सिलेक्शन हे ओपनमधून झालं, तर पहिली गोष्ट खूप चांगली गोष्ट आहे. आणि जर झालं असेल तर मग तुम्हाला बा आता कास्ट सर्टिफिकेट किंवा जर नॉन क्रिमिनल लागू असेल तर ते लागेल का, किंवा व्हॅलिडिटी, ते लक्ष ठेवा. तुम्हाला व्हॅलिडिटी नंतर काढायची गरज नाही आहे. तुमची निगतीने जर सिलेक्शन तुमचं ओपनमधून झालं तर, कारण की याच्या वेळेस असं झालेलं आहे ऑपरेटरच्या वेळेस, त्या पोरांचं ज्यांचं सिलेक्शन ओपनमधून झालं त्यांना काही कास्ट व्हॅलिडिटी काढायची गरज पडली नाही आहे. पण आता तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल तेव्हा तुम्हाला लागेल, कारण की तुम्ही अप्लाइड कॅटेगरी कोणती केली होती, जे काय समजा आता OBC केली असेल, तुम्हाला OBCचं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल तिथं दाखवावंच लागेल. ठीक आहे. सुरुवातीला जरी तुमचं सिलेक्शन जे आहे ते ओपनमधून झालं असेल तरीसुद्धा तुम्हाला तिथं दाखवावे लागतात. ठीक आहे. काही पोरांचं असं आहे की ITIच्या अगोदर B झालेला आहे, म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग झालं आणि मग ITI केला आहे, तर त्याचा काही फरक पडेल का? तर नाही. तुमचा जो ITI आहे तो ते डिग्रीच्या अगोदर असू द्या किंवा नंतर असू द्या, फक्त फॉर्म भरण्याच्या अगोदर जी तारीख होती 29/12/24 त्याच्या अगोदरचा असला पाहिजे ITIचं आपलं पासिंग. सर एक प्रश्न आहे. हां, आता काही पोरांचं हा डाऊट होता की बा सर आमचं मेडिकल वगैरे चे काही जे आहे ते मी सांगितला प्रश्न, जाऊ द्या. ठीक आहे, ऑलमोस्ट झालेलेच आहे डाऊट्स. मॅरेज सर्टिफिकेट लागेल का? सांगितलंच आहे मॅरेज सर्टिफिकेट लागेल म्हणून. पोरांना मॅरेज सर्टिफिकेटची गरज नाही आहे, त्यांचं नाव थोडी चेंज होते. विचारूनच टाकलाय का जणांना डाऊट हा? बरं बा, धन्यवाद. ठीक आहे, नावाचं तर मी सांगितलंच आहे सगळ्यांना मोस्ट ऑफ द ते डाऊट आहेत. ॲक्च्युली हे डाऊट नसते घेतले सर तरी चाललं असतं, पण ठीक आहे. हां, नॉन क्रिमिनल हरवली आहे, झेरॉक्स पण नाही आहे. आता काय करावं? खतमच काम आहे. ठीक आहे, पहा ट्राय करा कुठं भेटते का, तर नसेल भेटत तर काढून घ्या दुसरी, त्याला काही उपाय नाही आहे. हां चालेल, 2017-13चं कधीचे चालते डोमिसाईल. सर माझं ACBC कॅटेगरीमधून मध्ये सिलेक्शन झालं आहे, तर फॉर्म एडिट करायची डेट 4/8/2024 होती आणि माझं नॉन क्रिमिनल 8/8/2024चं आहे. मला प्रॉब्लेम येईल का? नाही, काही प्रॉब्लेम येत नाही. सर नॅशनॅलिटीला डोमिसाईल चालते का? नाही, डोमिसाईल वेगळं काढून घ्या.
हां, कोणतं झोन मिळेल? तर काही जणांनी असं विचारलं की रँक माझी हे आहे आणि मला कोणतं झोन मिळेल आणि हे जे झोन आहे हे आता आपल्याला रँकिंगनुसार मिळणार का? बस डाऊट संपले मित्रांनो इथे. तर हा जो डाऊट आहे लास्टवाला तो क्लिअर करून देतो आहे की ते असं जसं ट्रान्सकोमध्ये आपल्याला झालं होतं तसं करू शकतात किंवा नाही करू शकत. मोस्ट ऑफ द मला वाटतं काहीतरी त्यांनी सर्क्युलर काढलेलं आहे. ते जे आधीचे पोरं लागलेले आहे ज्यांना दूर भेटलेलं आहे त्यांना त्यांच्या ते ट्रान्सफर करून घेतील आणि तसं जर ट्रान्सफर झाल्या तर तुम्हाला समजून जा की दूरच भेटेल. ठीक आहे, पण ते क्लिअर नाही आहे. ते तुमच्या आता मे बी मला असं वाटतं लकवर डिपेंड आहे कुठं भेटते कुठं नाही. तर त्याच्याबद्दल एकदम मला काही शुअरिटी आयडिया नाही आहे. असो, पण मे बी माझा एक अंदाज आहे की तुम्हाला दूर भेटेल, कारण की खूप साऱ्या जणांचा मुलींचा प्रॉब्लेम असतो की बा लग्नानंतर दूर जाऊ नाही शकत, बा घराच्या फॅमिलीच्या जबाबदाऱ्या असतात ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मग आता येऊ आपण लास्टला वेटिंगचे. ज्या वेटिंगचे पोरं आहे ते पाहूनच राहिले होते की बा कधी डाऊट संपतात आणि कधी आपण वेटिंगबद्दल बोलतो आहे. एक सेकंड फक्त. की समजा ही पहिली कॅटेगरी आहे त्यामध्ये SC आणि SC जनरलमधले जो कट ऑफ आहे तो आहे 55.70. वुमनचा तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. मग येऊ आपण इथं ॲप्रेंटिसशिप. तर ॲप्रेंटिसशिपचा जो कट ऑफ आहे तो 60 आहे. त्याच्याबद्दल क्लिअर केलंच आहे की ज्या पोरांनी ॲप्रेंटिसशिप यस केलेली आहे त्यांचा विचार फक्त या ॲप्रेंटिसशिप कोट्यातूनच केलेला आहे. तर मे बी ते असाच विचार वेटिंगसाठी सुद्धा करू शकतात. ठीक आहे, तर हा एक डाऊट आहे जो आता वेटिंग लागेल तेव्हा क्लिअर होईल. पण वेटिंग कितीपर्यंत क्लिअर होईल मला एवढ्या मार्कनं माझं राहून गेलं पहा. तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे जे आहे हे सगळे पर्सेंटेज आहे. इथे हे दुसरी लिस्ट आहे वेटिंग, म्हणजे तुम्ही कट ऑफ तर चेक केलाच असेल. काही पोरांनी मला असे सुद्धा फोटोज पाठवले की सर एखाद्याला 4 मार्क आहे मग त्याचं सिलेक्शन कसं काय झालं. पहा मित्रांनो, एखाद्याला 4 मार्क असेल हा कट ऑफ आहे ACBCचा 2.50. तर हे कोण आहेत? मेरिटियस स्पोर्ट पर्सन आहे. तसं स्पोर्ट पर्सन असतील तर त्यांचं सिलेक्शन 2 पॉईंटवर आहे ना. 2च्या खाली जर असेल तर नसतं झालं या ACBC कॅटेगरीसाठी. ठीक आहे, पण 2च्या वरता 4 आहे त्याचं झालं असेल. तर तुम्ही असं त्याच्यावर जज नका करू बा 4 मार्क भेटले त्याला तर मग काहीतरी घोड असेल, असं नाही आहे. ते त्याच्याकडे त्याचं जे सिलेक्शन आहे ते स्पोर्ट पर्सनमधून झालं असेल. या चुकीनं त्याच्यानं मे बी यस झालं असेल, स्पोर्ट पर्सन नसेल आणि यस करून टाकलं असेल, नंतर तर तो रिजेक्ट होऊनच जाईल. ठीक आहे, पण आता जे कट ऑफ आहेत इथे हे जेवढेही आहे हे तुम्ही पाहून घ्या. मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे, ह्या त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. तर विषय असा आहे कट ऑफच्या बाबतीत की बा कट ऑफ काय असतील, म्हणजे कट ऑफ जो वेटिंग आहे तो कुठपर्यंत जाईल. एक माझा पर्सनली असा अंदाज आहे की बा एक पर्सेंटेजनुसार जर पाहिला आपण तर 4 ते 5%. ठीक आहे, मी जे बोलतो आहे एकदमच तसं होईल असं नाही आहे. हा अंदाज सांगतो मी तुम्हाला, आणि अंदाजे यासाठी की पोरं मला फार वेळेस विचारतात आणि हे आधीच्यानुसार जे आधीचं झालेलं आहे अशा हिशोबानं. जर तुमचा पॉईंटच्या काही पर्सेंटनं राहिलं असेल, 1-2% राहिलं, तर मे बी मला असं वाटतं की तुमचं जे 4-5 जर असेल ना तर तुमचं नाव वेटिंगमध्ये येऊनच जाईल. 2-3 पर्यंत तर आरामात येऊनच जाते. 3 आणि त्याच्यातही अजून खूप सारे जे पोरांचं म्हणणं होतं की सर आता या लिस्टमध्ये 1700 जे पोरं आहे हे 1500-1700 पोरं हे ट्रान्सकोवाले सिलेक्टेड आहे, बरोबर. तर ते तर मे बी तुम्हाला म्हणजे माहीतच आहे की ते पोरं आता काही पोरांना कसं असते ट्रान्समिशनचं जे आहे ते दूर भेटलं तर ते म्हणजे असं ट्राय करता बा मला वितरणे चालून जाईल, फक्त मला घराजवळ पाहिजे आहेत म्हणून मी ट्रान्समिशन सोडून वितरणमध्ये येईल. तर ते तशी येणारे असतात, पण ते फार आकडा कमी आहे, एककट दुक्कटच. पण मोस्ट ऑफ द सगळेजण ट्रान्समिशनच जॉईन केलेलं आहे आणि तेच त्याला कंटिन्यू करतील. ठीक आहे, जॉब प्रोफाईलच्यानुसार. तर तो आकडा तुम्ही त्याच्यातून मायनसच करून टाका. आणि वेटिंग जे आहे ते मला तरी वाटतं की 2000 प्लसच लागेल. त्याच्यामुळे जो खाली आहे जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं खाली होईल. पण प्रत्येकाला वाटते ना की बा आपलंसुद्धा नाव आता नाही सिलेक्शनमध्ये झालं तर वेटिंगमध्ये सुद्धा ॲटलिस्ट आलं पाहिजे. पण वेटिंगमध्ये येऊनही ते तुमचं जवळजवळ असलं पाहिजे, कारण वेटिंग ऑपरेट व्हायला खूप वेळ लागतो. खूप साऱ्या पोरांचा असा डाऊट होता सर मग वेटिंग लागेल का, वेटिंग लिस्ट त्यांनी लावली नाही आहे, लागेल का. तर जसं मागे त्यांनी एईच्या बाबतीत तसं केलं होतं की 2 महिने जे वेटिंग आहे ते लेट लावली आहे, तर तसंच आता इथे वेटिंगसुद्धा ते लेट लावू शकतात या नाही लावू शकत. ते त्यांचा अधिकार आहे तो. पण मला तरी वाटते की ते लावतीलच, पण थोडा डिले लावतील मे बी यांच्या जॉईनिंग नंतर. ठीक आहे, म्हणजे किती जागा व्हॅकन्सी खाली राहिलेल्या आहे त्याच्यानुसार. तर थोडंसं पेशन्स ठेवा, थोडासा धीर धरा. नंतर नाही लावली तर मग काय करता येईल ते आपण पाहू. फक्त सध्या तरी थोडंसं पेशन्स धरा. आणि 4-5%चा फरक असेल तर मे बी तुमचं नाव येऊन जाईल. त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि कोणाला 10-10%चा फरक आहे, तो म्हणते बा माझं नाव वेटिंगमध्ये येईल का, तर ते खरंच सांगता येत नाही मित्रांनो. नशीब मग ते 2000च्या पेक्षा जात असेल जर एवढा मोठा फरक आहे ना, कारण की येत असेल तर तो मग चमत्कारच आहे. पण मला तरी तसं वाटत नाही.
4-5 मार्क्स, 4-5 मार्क नाही पर्सेंटेज बोलतो आहे, 4-5 पर्सेंटेज ठीक आहे. ठीक आहे, तर वेटिंगच्याबद्दल बोललो आहे मी, कट ऑफबद्दल पण बोललेलो आहो. ठीक आहे, तर एवढे डाऊट जे आहे ते मोर दॅन सफिशियंट आहे. होप जे तुमचा वेटिंगचं होता तो मुद्दा जो मला माहीत होता तेवढा मी तुम्हाला क्लिअर करून दिलेला आहे. बाकी जर अजून काही असेल तर सरळ तुम्ही MSc-DCLशी कॉन्टॅक्ट करावा. ठीक आहे, आणि राहिलं डॉक्युमेंट्सचं, तर डॉक्युमेंट्सचं जे आहे मी तुम्हाला आधीपासून ईच अँड एव्हरी पॉईंट्स घेतलेले आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर काही डाऊट असेल तर तो महावितरणकडून क्लिअर करून घ्यावा तुम्ही. सो थँक्यू. बाय बाय.